मॉर्निंग. आज आहे 7वा दिवस आपल्या ट्रेकचा. काल आपण लोणाकवरनं गुंसामध्ये आलो होतो. हे मागे जे गाव दिसतं हे गुंसा आहे. आता आपण चाललो आहे साऊथ बेस कॅम्पकडे. तर त्यासाठी आपल्याला पहिले 3 पास क्रॉस करायला लागणार आहेत. सकाळचे 8:30 वाजलेत आणि आपण ट्रेक चालू केलेला आहे. आता आपण सेलेले कॅम्पकडे चढतो आहे आणि हे खाली गुंसा गाव जिथून आपण आलेलो आहे. सुरुवातीपासूनच स्टीप चढ आहे, पण आता मातीचा रस्ता आहे. इथे मी बॅग ठेवलेली आहे. हे इथून पाणी उडत आहे आणि ते पाणी झाडाच्या फांद्यावर पडून आजूबाजूचं टेम्परेचर इतकं कमी आहे की त्याचा बर्फ बनतोय. ग्लेशियरचं पाणी आहे ते खाली जाऊन पॉवर प्लांट आहे खाली, आणि तिथून ती इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. त्यामुळे आजूबाजूच्या कोणत्याच गावात इलेक्ट्रिसिटी नाही आहे, पण गुंसामध्ये आहे. त्याचं कारण आहे हे ग्लेशियरचं पाणी. हा आहे सेलेला जाणारा मार्ग, पायवाट अतिशय घनदाट जंगलातून. सकाळची रम्य वेळ आहे आणि मी चाललो एकटाच, विस्तारे म्हणजे हळूहळू. साधारण 200 मीटर हाईट गेन झालेली आहे. अजून 400-450 मीटर बाकी आहे सेलेलेपर्यंत. साधारण 300 मीटर चढून आलेलो आहे. पुढे पण कोणी नाही आहे आणि मागे पण कोणी नाही आहे. आत्ता बरोबर 10:30 वाजलेत, म्हणजे ट्रेक चालू करून 2 तास झालेत. 500 मीटर अल्टिट्यूड गेन करून आपण ह्या पहिल्या पॉईंटपाशी पोचलेलो आहे. ही व्हॅली जिथून आपण नॉर्थ बेस कॅम्पला गेलो होतो. खंबाचेंचा रस्ता पण दिसतोय. आता बरोबर 3 तास झाले ट्रेक चालू करून.
ही पायवाट ज्याच्याने आपण आलो. आत्ता आपण पोचलेलो आहे व्ह्यू पॉईंट टी शॉपजवळ, ज्याचं की अल्टिट्यूड 4010 मीटर आहे. हे ते टी शॉप आहे, बंद आहे सध्याला. इकडे जी वाट गेलेली आहे वर तुम्ही बघू शकताय, ही सेलेलेला गेलेली आहे. आणि वरती तिकडे जे बर्फाचे डोंगर दिसत आहेत तिथे कुठेतरी सेलेले पास असावा. त्याची हाईट 4720 मीटर आहे. तर ही व्हॅली आहे जिथून आपण चढत वरती नॉर्थ बेस कॅम्पला गेलो होतो. आणि खालची पायवाट पण तुम्हाला इथे दिसू शकते, हा चढ फलेचा. आणि हे जे गाव आहे खाली हे आहे फले. आणि मग असं फिरून आपण इकडे मागे या डोंगराच्या या व्हॅलीमध्ये गुंसा आहे तिकडे गेलो होतो. तर साधारण तुम्हाला अंदाज आला असेल की आपण नॉर्थ बेस कॅम्पला कसं चढलो. माझ्याकडं एवढंच पाणी शिल्लक होतं आणि आपल्याला हा एक स्रोत मिळालेला आहे. असे ठिकठिकाणी स्रोत असतात हिमालयामध्ये. हे पाणी अतिशय सुंदर असतं प्यायला, थोडंसं थंडगार असतं. पण एकदा जर तुम्ही याची सवय लावली तर गरम पाण्यापेक्षा जास्त ऑक्सिजन थंड पाण्यातून मिळतं. तर ते तुम्हाला सिप बाय सिप प्यायचं आहे, कारण पाणी अतिशय थंड असतं. आणि जर तुम्ही गटागटा जास्त पाणी पिलं तर तुमच्या बॉडीचं टेम्परेचर हे पटापट कमी होतं आणि मग चढायला फार त्रास होतो. हिमालयाचे ट्रेक करताना जो ट्रेक आहे तो व्यवस्थित सक्सेसफुल कंप्लीट करण्यासाठी, म्हणजे रडत कडत न करता एका पेसने कंप्लीट करण्यासाठी तुम्हाला एक स्वतःची सिस्टीम डेव्हलप करायला लागते. सिस्टीम म्हणजे तुमचे रक्सॅक, कपडे आणि जे इक्विपमेंट आहे ते तुम्ही कसे ठेवता, कसे वापरता, कोणत्या पद्धतीने तुम्ही ट्रेक केल्यानंतर तुम्हाला जास्त कम्फर्टेबल फील होतं, ती सिस्टीम तुम्हाला वर्कआउट करायला लागते. आणि एकदा का ती सिस्टीम तुम्ही वर्कआउट केली, ती सिस्टीम तुम्ही रिपीट करून करून अतिशय चांगल्या प्रकारे ट्रेक करू शकता हिमालयामध्ये. जसं की आता तुम्ही बघू शकत असाल, मी फक्त आता टी शर्टमध्ये ट्रेक करतो आहे कारण बरीचशी चढाई आहे. आणि ते वरती टॉपलाच फ्लिस आहे, तर पाचला किंवा जिथे मला रेस्ट घ्यायचे तिथे जर थंडी असली तर मी ते फ्लिस लगेच घालू शकतो आहे, लगेच ॲक्सेस करू शकतो आहे. जर मला ताण लागली तर मी पाणी पिऊ शकतो आहे. आणि जो गोप्रो कॅमेरा आहे तो मी इथे लटकवलेला आहे, त्यामुळे मला सारखं बॅग उघडायला नाही लागत. आणि जर अजून थंड हवा असली तर ही नेपाळी कॅप आहे. आणि आता तुम्ही चढताना बघू शकताय की ही जी बॉटल आहे ही हलते डुलते, तर त्याच्यासाठी पण एक सिस्टीम आत्ताच डेव्हलप झाली माझ्याकडे की या कॅपमध्ये मी ही बॉटल ठेवू शकतो आहे, जेणेकरून ही अशी या प्रकारे ही हलणार नाही. आता बघा, तर अशा प्रकारच्या सिस्टीम या तुम्हाला डेव्हलप करायला लागतात. आणि एकदा तुम्हाला कळालं की तुम्ही कशा पद्धतीने कम्फर्टेबल ट्रेक करू शकता, तर हे ट्रेक करणं बऱ्यापैकी सोपं जातं. आता आपण हा चढ चढून आलेलो एवढा ती थोडाच राहिला आहे. मागे टॉप इथे
आता आपण सेलेलेच्या एकदम जवळ आलेलो आहे. हे 2 हॉटेल्स तुम्हाला दिसू शकत आहेत. साधारण अजून एक 15-20 मिनिट लागतील. रस्ता फारच दगडांचा आहे, त्यामुळे वेळ लागतो आहे. पण आपण 15-20 मिनटात तिथे पोहोचून जाऊ. आत्ता वाजलेत दुपारचे 1:45. तर आपण बरोबर 2 वाजता पोहोचून जाऊ सेलेले कॅम्पला. आत्ता बरोबर 2ला 5 मिनिट कमी आहेत आणि आपली एंट्री होती आहे सेलेलेमध्ये. अल्टिट्यूड आहे 4355. ॲक्च्युली मॅपमध्ये 4216 दिलेलं आहे, पण जशी चढाई होती असं वाटतं 4355 हे योग्य अल्टिट्यूड आहे. ॲक्च्युली सकाळी मी 8:30 वाजता सुरुवात केली. थोडी लवकर सुरुवात केली असती तर पास क्रॉस करून सेरामला जाता आलं असतं. पण मी एकटाच आहे आणि रूटवर पण मी एकटाच आहे. तर वातावरण पण खराब झालेलं आहे, तर ते रिस्क घेण्यात काहीच अर्थ नाही आहे. उद्या फ्रेश मूडमध्ये आपण ते 2 पास क्रॉस करणार आहेत. आणि या पूर्ण सर्किट ट्रेकमधले तेच 2 मोठे चॅलेंज आहेत, त्यामुळे रिस्क न घेतलेली बरी. इथून साधारण सेरामचं अंतर 10 किलोमीटर आहे, पण त्याआधी आपल्याला साधारण 500 मीटर वरती चढायचं आहे आणि मग साधारण 1000 मीटर डाऊन जाऊन सायराम आपल्याला लागणार आहे. तर ते आपण आता उद्या करू. ऊन पडलेलं आहे छान. माझ्या मागचा व्ह्यू बघू शकताय तुम्ही. इथे असं काही सनबेदिंग घ्यायला स्टूल बनवलेले आहेत लाकडी. आणि साधारण 875 मीटरचा गेन होता गुंसापासून. 4.5 तास लागले, 4 तास. बाकी व्हिडिओ शूटिंग वगैरे करत करत थोडासा वेळ झाला. आणि इकडे पास आहेत वरती, तिकडे आपण उद्या जाणार आहे. आता काही काम तर नाही आहे, रिलॅक्स करायचं 3-4 तास. आणि इथे थंडी जास्त असणार आहे, कारण ग्लेशियरवरून वाहणारं वारं, त्यामुळे थंडी इथे बेकार असणार आहे. पण मी ऑलरेडी 5000 मीटरवर राहून आलेलो आहे, त्यामुळे त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे. हे आहे सेलेलेचं हॉटेल, जिथे आपण रूम घेतलेली आहे. असं काही परिसर आहे सुंदर. हे वरती एक हॉटेल आहे, पण ते बंद आहे. ते हॉटेल शेजारी ग्लेशियरच्या पाण्यावरून त्यांनी पाण्याची सोय केलेली आहे. याला हात लावायला डेअरिंगच पाहिजे. वातावरण थोडंसं ढगाळ झालं की खूप थंडी पडते इकडं. हे टॉयलेट आहे आणि या रूम्स आहेत, 4 रूम्स आहेत. गुड मॉर्निंग. आज आहे दिवस 8वा. सकाळी 8 वाजता आपण सेलेले पासकडे चालू केलेलं आहे आणि आता जवळपास आपण 1 किलोमीटर अंतर पुढे आलेलो आहे सेलेले कॅम्पपासून. आपल्याला साधारण इथे जायचं आहे सेलेले पास. सकाळी सकाळी मस्त ऊन पडलेलं आहे.
ड्रॉप नाही आहे, घसरू शकताय थोडं थोडं. इकडे मागे मकालो दिसतोय नीट बघितला तर. आणि साधारण एक 50 मीटर अंतर राहिलेलं आहे आपलं सेलेला पाससाठी. फुटप्रिंट झालेले आहेत, त्याच्यामध्ये व्यवस्थित पाय रोवून तुम्हाला पुढे जायचं आहे. असं काही लास्टचा पॅच होता. असा ट्रॅव्हल्स करत करत आपण आलेलो आहे. आणि खूप सुंदर माउंटेन. आपण तिकडून आलो, आता आपण पोचलेलो आहे आपल्या दुसऱ्या पासपाशी मेरगिनला, ज्याचा अल्टिट्यूड आहे 4641 मीटर. दुपारचे 12:30 वाजलेत, पण वातावरण खूप खराब आहे, त्यामुळे 1-2 फोटो काढून आपण पटकन निघायचे पुढच्या पासकडे. हा वरती मेरगिनला पास, आणि ते खाली एक टी शॉप आहे जे की बंद आहे. आणि आता आपण चाललो आहे सिनेलापच्या पासला, जो की 4700 मीटर उंचीवर आहे. हायेस्ट पास आहे या 3 पासमध्ये. एक चढ चढून झाला की असं वाटतं आलं, पण चढ चढून आला की दिसतं की अजून एक चढ चढायचा आहे. रूटवर कोणीच नाही आहे, तो एक प्रॉब्लेम आहे. आणि वातावरण बघू शकताय तुम्ही. तर सिनेलापच्या पाससाठी जास्त अंतर नाही राहिलेलं आहे, थोडंसंच आहे. अशा वेळी तुम्हाला हिम्मत टिकून ठेवायची आहे. एकदा सिनेलापच्या पास आपण पोचलो की तिथून जवळपास 900 मीटरचा डिसेंड आहे खाली सेरामसाठी. अशा वेळेस ट्राय करायचं आहे की जितक्या लवकर होईल तेवढा पास क्रॉस करून तुम्ही अल्टिट्यूड लूज कराल, जेणेकरून टेम्परेचर हे वाढत राहील आणि या सिच्युएशनमधनं तुम्ही वाचाल. हा मागं जो दिसतोय तो हा इकडे जो आपण मिरिंगला पास तिकडून आलेलो आहे. इथे खाली कोणतं तरी तळं दिसतंय, आणि ही व्हॅली आहे साऊथ बेस कॅम्पला ट्रेक अप्रोच करण्याची. आणि आपण फायनली पोचलो आहे सिनेलापच्या पासला. आजच्या दिवसाचा तिसरा पास, अल्टिट्यूड 4700 मीटर. ही आता खालची व्हॅली स्पष्ट दिसते आहे, जिथे खाली नदी आहे. साधारण त्या हाईटला आपल्याला जायचं आहे, म्हणजे अजून बरंच खाली उतरायचं आहे. आणि इकडे वरती थोडेसे माउंटेन दिसत आहेत, पण क्लाउड्समुळे क्लिअर व्ह्यू नाही आहे. होपफुली खाली उतरेपर्यंत जर क्लिअर झाले तर आपल्याला कळेल नेमके कोणते माउंटेन्स आहेत. आणि मी साधारण या हाईटपासून खाली उतरून आलेलो आहे आता. हे तुम्हाला तरी दिसत असेल सेरामचं पहिला व्ह्यू. साधारण अजून 400-500 मीटर खाली उतरायचं आहे. आत्ता दुपारचे वाजलेत 3:30, आणि आपण फायनली पोचलेलो आहे सेराममध्ये. जवळपास 900 मीटरचा उतार उतरून आपण
आलेलो आहे इथपर्यंत. पार पायाची पार वाट लागलेली आहे, पण सही सलामत आता पोचलेलो आहे आपण इथे. आता उद्या आपल्याला साऊथ बेस कॅम्पला जायचं आहे. गुड मॉर्निंग. आता आपण कांचनजंगा साऊथ बेस कॅम्प, जो की मेन रूट आहे कांचनजंगा समिटला जाण्यासाठी, तिकडे चाललेलो आहे. काल आपण सेराममध्ये आलो होतो आणि सेराममधून आता आपण साऊथ बेस कॅम्प, म्हणजे ज्याला ओकटांग म्हणतात, तिकडे चाललेलो आहे. पहिले आपल्याला रामजे किंवा रामजेर हे लागणार आहे आणि मग ओकटांग व्ह्यू पॉईंट, जिथून आपण साऊथ बेस कॅम्प कांचनजंगाच्या पोचणार आहेत. मी आणि माझे काही आता नेपाळी दोस्त पुढे चाललेले आहेत. आम्ही चाललो आहे साऊथ बेस कॅम्पकडे कांचनजंगाच्या. आज सकाळपासून वातावरण जरा ढगाळ आहे, बघूया आपल्याला कसा व्ह्यू मिळतोय. ट्रेक सुरू करून 2 तास झालेत आणि आता आपण एका डायव्हर्जनवर आलेलो आहे. नापसांगला पास, जो की इकडे वरती आहे. हा पण एक अल्टरनेट रूट आहे गुंसाला जायला. गुंसावरून जर तुम्ही नापसांगला मार्गे आला तर तुम्ही कांचनजंगा बेस कॅम्प, जो साऊथवाला आहे, साऊथ बेस कॅम्प, त्याच्या फार जवळ येऊ शकता. म्हणजे जवळपास रामचे इथून 2 किलोमीटर राहत आहे, तर या पासने पण तुम्ही येऊ शकताय. इथं बोर्ड लागला आहे, वेलकम टू रामजेर टू ओकटांग डिस्टन्स 4.2. म्हणजे आपलं साऊथ बेस कॅम्पचं अंतर आहे 4.2 आणि हे आहे रामजे. सेरामपासून इथे यायला बरोबर 2 तास लागलेले आहेत. आता आपण रामजे क्रॉस करत आहोत. इथं 4 हॉटेल आहेत. 4 आहेत का 3 आहेत? 3 आहेत. होतं की ते टुरिस्ट इन्फॉर्मेशन सेंटर आहे. अल्टिट्यूड लिहिलेलं आहे 4580 मीटर. हो भाइ साहब बाइस हो ल That's okay. हल्का डाउन गर त्यस्तो नाइस नाइस ल ल हा समोर जो दिसतोय तो आहे राथोंग पीक आणि त्याच्या उजवीकडे कोकतांग आणि त्याच्या राईट साईडला कांगला पास आहे, जो की आपल्याला भारतात घेऊन जातो सिक्कीममध्ये. रातोंगची हाईट आहे 6678 मीटर्स आणि कोकतांगची हाईट आहे 6148 मीटर्स. आता हा फायनल असेंट राहिलेला आहे 30 मीटरचा आणि अंतर साधारण 400 मीटर राहिलेलं आहे. आपण पोचतच आलो आहे साऊथ बेस कॅम्प कांचनजंगाला. हे आहे कांचनजंगा साऊथ बेस कॅम्पचं ग्लेशियर आणि समोर जिथे फ्लॅग्स दिसत आहेत तिथे आहे ओकटांग साऊथ बेस कॅम्प कांचनजंगा आणि मागे कांचनजंगा दिसतोय. समिट दिसत नाही आहे ढगामध्ये. बघूया, आपल्याकडे वेळ आहे, अर्धा 1 तास आपण थांबून वेट करूया. जर आपल्याला कांचनजंगाने दर्शन दिलंच तर.
फोनमा राख्नुको लागि ल्याएको यसरी हेर्नु फोटो ओहो मोबाइल छ नि, मोबाइल। यमराज हो गयो हाम्रो हुन्छ अहिले एकछिन छोडिदिनुहोस्